शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांचा आम्ही 7/12 कोरा करणार. हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करायची शपथ घेतो. आम्हाला मत द्या. आईला आमच्या बापानं टाकलं मत तुम्हाला. तुम्ही आम्हाला घोडाच लावला काय? घंट्याची तुम्ही आमची कर्जमाफी केली काय? अरे कर्जमाफी नाही ती नाही, पण तुमचं तोंड तर बंद करा की. हायला बोलतो तुम्ही आमच्या नावानं वाड्यानो. तुम्हाला दुसरं कोण सापडत नाही का? 17,000 कोटीचा घोटाळा अजित पवार साहेबांचा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच अजित पवारांच्या तालमीतला त्यांचा तो कोण माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा अपमान करतोय. जाहीर माफी मागितली. केलं का आमच्यावर माफी मागितली म्हणजे? जाहीर माफी मागितली शेतकऱ्यांकडून. माझ्या बोलण्यातून जर वेदना झाल्या असत्या तर मी जाहीरपणे माफी मागतो. कधी? म्हणजे आमची ठोकायची, आमची मारायची आणि मारून पुन्हा काय करायचं? नाही आमच्याकडून चुकलं, आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो. आमचा बापरी कामा झाला तुमच्या मागेला पुन्हा. अरे हे द्राक्ष लढतोय इथे, कष्ट करतोय आम्ही यार. भाषण फुकटची देत ना आम्ही. वास्तववादी भाषण देऊ आम्ही. वागते वास्तववादी. ओपन चॅलेंज आहे माझं माणिकराव कोकाटे तुम्हाला. ओपन चॅलेंज. तुमच्या पोरांना तुम्ही घेऊन या आमच्या बांधावर. तुमच्या पोरांना आमच्यासोबत काम करून दाखवा. या कोकाटे तुम्ही. होय, अतिवृष्टी पडल्यावर तुमच्यासमोर द्राक्ष होती म्हणून आज द्राक्षात ना झुडू काला आम्ही पण. 49 रुपयानं आपले द्राक्ष गेले. पैसे भरपूर होतात ह्या वर्षी बागच. एवढे पैसे काय करायचं? पैसे माणिकराव कोकाट्यांना पाठवून द्यायचं का? त्या माणिकराव कोकाट्यांच्या मुलाचं मुलीचं लग्न काढलं असेल तर त्यांच्या लग्नाला आपण मदत करू, पाठवून देऊ त्यांना पैसे. अरे काय का असं कसं बोलतो तू? अरे कृषी मंत्री आहेत ते. तुझं पैसे गेला काय? ते माणिकराव कोकाट्याला भीक लागली काय? अरे मग मी शेतकऱ्याचा पट्ट्या आहे. भिकाऱ्याला 1 रुपया भीक देत नाही. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली का भिकारी समजकऱ्यांना? बरे आईला उभ्या विकत घ्यायची धमक आहे शेतकऱ्यामध्ये. नातकारच ना शेतकरी बापाचा. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी त्या पैशातून त्याच्या पोरांची लग्न करतो. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी बाप त्याच्या पोराची लग्न करतो, त्याच्या पोराचा साखरपुडा करतो. कुठून? काय गांजा लावतो का आम्ही? का गांजाच्या पिकात आम्ही आमच्या पोरांची लग्न करतोय? आमचा बाप आमचा पैसा 2 नंबरचा आहे काय? आमचा पैसा लुटलेला आहे का आमच्या बापाचा? आमचा शेतकरी बाप आमच्या पोरांची लग्न करतोय कष्टातून घामातून. आमचा शेतकरी बाप लग्न त्याच्या पोराची कशी करतोय बघायचंय का? बघा व्हिडिओ बघा. माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या पोरांना असं शेतात कष्ट करावं लागतं, मरावं लागतं, लढावं लागतं. शेतकऱ्याकडे पैसा कुठून येतो? शेतकरी बापाला असं शेतात कष्ट करावं लागतं. शेतकरी बाप त्याच्या पोराची त्याच्या पोरीची लग्न हे कष्टातून त्याच्या घामाच्या पैशातून करतो. माणिकराव कोकाटे अजित पवार साहेब शेतकरी बाप त्याच्या कष्टातून पैसा कमवतो. हे बघा शेतकऱ्यांचं कष्ट. शेतकऱ्यांच्या पोराच्या लग्नासाठी पोरींच्या लग्नासाठी हा घामाचा पैसा कष्टाचा पैसा इथून येतो. हे कष्ट बघा शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा पैसा सगळ्यांना दिसतो पण त्या पैशा पाठीमागचं कष्ट तुम्हाला का दिसत नाही? अरे आमदारांच्या पगारी वाढवताय, आमदारांना पेन्शन वाढवताय. तुमच्या आमदारांच्या पगारी तुमच्या आमदारांच्या पेन्शन बंद करा जर तुमच्या राज्यावरचं संकट तुम्हाला आर्थिक संकट येत असेल तर. हे शेतकऱ्यांचा कष्ट आहे. कष्ट हा शेतकऱ्यांचा कष्टातून पैसा उभा राहतो. हे कष्ट बघा शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांच्या पोरींच्या लग्नाला पैसा कुठून येतोय? तर या कष्टातून येतोय. शेतकऱ्यांच्या हुंड्याला पैसा कुठून येतोय? तर या कष्टातून या संघर्षातून येतोय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तुम्ही तुमच्या पोरांना शेताच्या बांधावर कधीतरी पाठवा आणि असं कष्ट करायला सांगा. शेतकऱ्यांचा अपमान करता. अरे विचार करा 1000 वेळेस शेतकऱ्यांचा अपमान करताना लाज वाटली पाहिजे या सरकारला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करतंय पण शेतातल्या बांधावरचा शेतकऱ्यांचा हा संघर्ष इथल्या व्यवस्थेला का दिसत नाही? इथल्या व्यवस्थेला हे शेतकऱ्यांचं कष्ट का दिसत नाही? इथल्या व्यवस्थेला हे शेतकऱ्यांचं कष्ट दिसलं पाहिजे. हा शेतकऱ्यांचा संघर्ष दिसला पाहिजे. शेताच्या बांधावर मातीत काम करणारी शेतकऱ्यांचे पोरं आहेत. लढतात, मातीत घाम घालतात. अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जबान सांभाळून बात करायची आपण. बघा रे शेतकऱ्याचा कष्ट बघा. घाम घालतो आमचा बाप. बघा रे आमचा शेतकरी बाप त्याच्या पोराची लग्न त्याच्या पोरीची लग्न साखरपुडा कसा करतोय? 2 नंबरचा पैसा
गांजा विकतो का आम्ही? गांजा अजिबात नाही. मातीत काम करतोय, असं पिकवतोय. सोनं आहे, सोनं आहे आमचं, सोनं आमच्यासाठी. राजकीय चोट्यानं बघितलं का आमचं कष्ट? अरे आम्ही कष्टाचं घामाचं खातो. आमच्या पोरांची लग्न घामातून कष्टातून होता आमचा बाप करतोय. शेतकऱ्यांच्या पोरांच्या कपड्यावर, शेतकऱ्यांच्या पोरांच्या दिसण्यावर, शेतकऱ्यांच्या पोरांच्या राहणीमानावर जायचं नाही, ती चूक करायची नाही. अरे आमचा बाप कोथिंबीर विकायला गेला तर महागारी येताना 40 लाखाची गाडी घेऊन आला. तो आमचा पट्ट्या शेतकऱ्याचा बाप आहे. माणिकराव कोकाटे, शेतकऱ्याला कमी लेखायचं नाही, शेतकऱ्याला भिकारी समजायचं नाही. उभ्या जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी बाप आहे. कुणासमोर झोकत नाही, कष्टात कमवतो, कष्टानं खातो आणि स्वाभिमानाने जगतो. अरे काय जबान तुमची? लाज वाटली पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यावर बोलायला? अरे काय रस्त्यावरचं भिकारी आहे का आम्ही? घाम घालतो आम्ही, कष्ट करतो. आमचं कष्ट बघितलं ना तुम्ही आताच. आमच्या धमक आहे, स्वाभिमानाने जगतो आम्ही, स्वाभिमानाने. असं झुकून, भ्रष्टाचार करून, 2 नंबरचा पैसा करून असलं जमणं आमच्या बापाला जमत नाही. आमचं जगणं कष्टातलं आहे, आमचं जगणं संघर्षातलं आहे. मुख्यमंत्री अजित पवार, वा 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 वा. पवार साहेब, काय राव तुम्ही तर आईला म्हटला का आमची कर्जमाफी करता? म्हटलं आमच्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या आणि आमची मतं घेतली तुम्ही. खुट्टी थांडली का आमच्या? अरे काय आम्हाला खुट्टी मारायला जाऊ नका, आम्ही दांडा घेऊन दांडा. निवडणुका व्हायच्या अगोदर शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांचा आम्ही 7/12 कोरा करणार. हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करायची शपथ घेतो. आम्हाला मत द्या. आईला आमच्या बापानं टाकलं मत तुम्हाला. तुम्ही आम्हाला घोडाच लावला की काय? घंट्याची तुम्ही आमची कर्जमाफी केली काय? अरे कर्जमाफी नाही ती नाही, पण तुमचं तोंड तर बंद करा की. कोण बोलतो तुम्ही आमच्या नावानं वाड्यानो? तुम्हाला दुसरं कोण सापडत नाही का? अरे ह्या कृषी मंत्र्याला, अजित पवार, ह्या कृषी मंत्र्याला आवरा जरा. दुसरं कोण सापडत नाही तुम्हाला बोलायला? काय ह्या कोकाट्याने मध्यंतरी विधान केलं? भिकाऱ्याला 1 रुपया आम्ही भेट देत नाही, पण शेतकऱ्याला आम्ही मदत केली. अरे का भिकारी समजतो का आम्हाला? माणिकराव कोकाटे अंगावरच्या कोटासहित आणि गाडीसहित विकत घ्यायची ताकद शेतकरी बापाकडे आहे. तो पट्ट्याना शेतकरी बाप, त्याचा नादच करायचा नाही. नादच करायचा नाही शेतकऱ्यांच्या पट्ट्याचा, कोणीच करायचं नाही नाद. फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, राज्याचा आर्थिक भार कोसळलाय. अरे आमदाराच्या पेन्शन बंद करा की मग. आमदारचं भत्त बंद करा. शेतकऱ्याच्या पीक विम्यातनं तुमच्या पोरांची लग्न करता तुम्ही. शेतकऱ्यांना लुटून तुम्ही तुमच्या पोरांची लग्न करताय. 2 नंबरच्या पैशानं तुमच्या पोरांची लग्न करताय तुम्ही. 17,000 कोटीचा घोटाळा अजित पवार साहेबांचा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच अजित पवारांच्या तालमीतला त्यांचा तो कोण, माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा अपमान करतोय. जाहीर माफी मागितली. उपकार केलं का आमच्यावर माफी मागितली म्हणजे? जाहीर माफी मागितली शेतकऱ्यांकडून. माझ्या बोलण्यातून जर वेदना झाल्या असत्या तर मी जाहीरपणे माफी मागतो. कधी? म्हणजे आमची ठोकायची, चुकलं आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो. आमचा बाप रिकामा झाला तुमच्या मागेला, पुन्हा टाकलं तुम्हाला मतदान पुन्हा. अरे काय दूध खोळ समजता का आम्हाला तुम्ही? होय, समजता का तुम्ही आम्हाला? आमच्या मतावर आमच्या बापानं तुम्हाला मत टाकलं म्हणून तुमच्या अंगावर काळा कोट आलाय. माणिकराव कोकाटे, आमच्या बापानं मत टाकलंय म्हणून लाल दिव्याची गाडी भेटले तुम्हाला. होय, मंत्रीपद आमच्या बापामुळे भेटलं. तुम्ही आम्हाला काय दिलं? अरे बघा ना, हे पिकवलंय आम्ही सोनं. यार हे ओके बघ, हे द्राक्ष लढतोय, इथं कष्ट करतोय आम्ही. यार भाषण फुकटची देत ना आम्ही, वास्तववादी भाषण आम्ही वागते, वास्तववादी. हे बघा आम्ही मातीत कष्ट करतो. तुमच्या पोरांना आणा ओपन चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे माझं माणिकराव कोकाटे तुम्हाला. ओपन चॅलेंज तुमच्या पोरांना तुम्ही घेऊन या आमच्या बांधावर. तुमच्या पोरांना आमच्यासोबत काम करून दाखवा. या कोकाटे तुम्ही. होय, अतिवृष्टी पडल्यावर तुमच्यासमोर द्राक्ष होती म्हणून आज द्राक्षातला झोडो काला आम्ही पण. तुमच्या धमक आहे ना, तुम्ही आमच्यासोबत काम करून दाखवा. अहो काम या मातीत करावं लागतं. काम केलं ना मग कळतं वेदना काय असतात. 1 एकर बाग झोपायला 8 लेकराला जोड सांभाळावं लागतं ना, तेवढ्या द्राक्षाला सांभाळावं लागते. हातावर फोडाला फोड, त्या हाताच्या फोडाला जोड सांभाळावं लागते ना, तेवढ्या बागेला सांभाळावं लागते. अरे आमच्या लेकराला बघा आम्हाला वेळ भेटत नाही. लेकरासारखं ह्या लेकराला सांभाळावं लागते आम्हाला. आणि ह्या द्राक्ष बागाच्या शेतकऱ्याने ज्यावेळेस त्याला लेकरासारखं सांभाळतो, तो माल पिकवतो ना, तो माल मार्केटमध्ये जाईपर्यंत आमच्या हातामध्ये पैसा पडत नाही. आभाळ आलंय, कधी पाऊस होईल काय सांगता येत नाही. पाऊस पडला, आई घातली, अतिवृष्टी झाली, सगळं गेलं ना खड्ड्यात. मग तुम्ही अतिवृष्टीवर मारा की गप्पा? पावसाला रोखा तुम्ही.
पवार म्हणतात ना 31 तारखेच्या आत तुम्ही पीक कर्ज भरायला पाहिजे होता, तुम्ही बी पाऊस रोखायला पाहिजे होता 31 तारखेच्या आत. मग आमचं वाटूळ झाल्यावर पुन्हा काय करायचं? त्याची भरपाई कोण देणार आहे? तुम्ही देणार भरपाई आमची? हा, देणार का तुम्ही भरपाई आमची? होय, देणार का तुम्ही आमची भरपाई? तुमच्या पोरांची लग्न अरे तुम्ही कुठे करताय? तुमच्या पोरांची लग्न कुणाच्या पैशात नव्हते ते? हा, आमच्या पैशात नव्हते ते. आमच्या घाम गाळता तुम्ही. हे बघा, घाम असा असतो. आम्हाला बोलताना घाम येतो, इथं काम करताना आम्हाला घाम येतो. रुपयाची किंमत आम्हाला माहित आहे. तुम्हाला काय किंमत माहित आहे? हा, अरे 24 तास तुम्ही एसीच्या रूम बसता, बिस्लरीच्या बॉटलमध्ये तुम्हाला पाणी प्यायलाय. आम्ही पाणी झाडाचं पितो, विहिरीचं पितो, भोरचं पितो. आमचं पाणी तुम्हाला सर्दी होईल, खोकला होईल. चट्ट्या हो, आमच्या शेतकरी बापाला बोलताना जपून बोलायचं. शेतकरी बापासोबत बोलताना जबान जपून वापरायचे. अजित पवार असली पिलावळ नीट सांभाळायचे. शेतकरी बापाचा कोण विचार करते का? हा, आमच्या शेतकरी बापाचा, हा, शेतामध्ये काम करणाऱ्या आमच्या शेतकरी बापाचा कोण विचार करता तुम्ही विचार? हा, आमच्या सोयाबीनला 6,000 रुपये हमी भाव देतो म्हणाव तुम्ही. दिला आमच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव दिला का? तुमच्या कर्जमाफीची गरज नाही आम्हाला, भेक नाही आम्हाला लागेल तुमच्या कर्जमाफीची. तुम्ही एकच करा, आम्ही हे पिकवतोय ना, ह्या पिकलेल्या आमच्या पिकाला भाव द्या फक्त. तुम्ही गरज नाही तुम्हाला कर्जमाफी करायची नाही, करू नका हो, करू नका. फक्त आम्ही पिकवतोय ना, हे आम्ही पिकवतोय हो, ह्याला फक्त आमच्या पिकाला फक्त भाव द्या. हे तुमच्या समोर हात जोडतो आम्ही. आमच्या पिकाला भाव द्या. आमचा शेतकरी बाप कधी तुमचं कर्ज बुडून देश सोडून गेलाय का? हा, ललित मोदी कुठं आहे? देश सोडून गेला, तुमचं कर्ज बुडवलं. नीरव कुठं आहे? देश सोडून गेला. अरे हे उद्योगपती देश सोडून तुमचं कर्ज बुडवतात. आमच्या बापानं तुमचं कर्ज कधी बुडवलंय का? आमच्या बापानं 18,000 रुपये व्याज भरलंय तुमचं. आमचा शेतकरी बाप कधीही तुमचं कर्ज बुडवत नाही. या कर्ज बुडव्यांना पहिल्या देशात आणा तुम्ही, त्यांना अगोदर बोला तुम्ही. सोन्याची किंमत कोण ठरवतोय? सोनार. चांदीची किंमत कोण ठरवतो? सोनार. पेट्रोल विकणारा पेट्रोलची किंमत ठरवतो, डिझेल विकणारा डिझेलची किंमत ठरवतो, सोनं विकणारा सोन्याची किंमत ठरवतो, कापड विकणारा कापडाची किंमत ठरवतो, मेडिकल मधला गोळ्या विकणारा तो मेडिकलवाला गोळ्यांची किंमत ठरवतो की नाही? जगामध्ये काही घ्या, सगळ्या वस्तूंची किंमत तो निर्माता ठरवतोय. मग आमचा बाप शेतामध्ये घाम गाळतो, आम्ही पिकवतो, आम्ही कष्ट करतो, मग हा पिकलेला आमचा माल ह्याची किंमत आम्ही ठरवतो का? तो अधिकार या व्यवस्थेने दिलाय का आम्हाला? घाम गाळून आमच्या शेतामध्ये पिकवलेला आमचा भाव, आमचे द्राक्ष, या द्राक्षाची किंमत ठरवायचा अधिकार मायबाप सरकार तुम्ही आम्हाला दिलाय का? तो अधिकार तुम्ही आम्हाला दिलेला नाहीये. लक्षात ठेवा, जगातला पहिला एकमेव शेतकरी राजा आहे. तो शेतकरी राजा त्याच्या पिकाला किंमत तो ठरवू शकत नाही. तो एकच पट्ट्या आहे, त्या पट्ट्याचं नाव आहे शेतकरी पट्ट्या. मायबाप सरकार आमची किंमत करा शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांना बोलताना विचार करून बोला, शेतकऱ्यांची किंमत करा. अरे आमच्या विदर्भाच्या मराठवाड्याचे नागरगोजे नावाचे आमचे शेतकरी, अरे ज्या शेतकऱ्यांना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना आदर्श शेतकरी पुरस्कार भेटला, त्या आमच्या शेतकऱ्याला सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करावी लागते. विदर्भातले नागरगोजे नावाचे आमचा शेतकरी बाप सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतोय. आत्महत्या गेला का? मग माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नागरगोजेच्या घरी भेट द्यायला तुम्ही गेले का? अजित पवार साहेब आमच्या शेतकरी बापाच्या घराचा रस्ता तुम्हाला दिसला का? नाही दिसला. अरे मग शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम तुम्ही कशाला करताय? अरे शेतकऱ्याच्या डोळ्यातलं जर तुम्हाला पाणी पुसता येत नसेल तर शेतकऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकायचं काम तुम्ही कशाला करताय? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम इथून पुढे कुठल्याच कृषी मंत्र्याने करू नये. पण चॅलेंज आहे माणिकराव कोकाटे तुम्हाला. आमच्या बागेत या द्राक्ष बागेमध्ये या, आणि आमच्या शेतकरी बापाचं कष्ट बघा, आमचा घाम बघा, आमचा संघर्ष बघा, आणि छाती ठोकपणे आम्ही सांगतो, अरे आमच्या पोरांची लग्न आम्ही करतो ना, ती कष्टातून करतो, घामातून करतो, संघर्षातून करतो. आमचा पैसा, आमच्या बापाकडचा येणारा पैसा एसीच्या रूम मधला आणि 2 नंबरचा धंदा करून आमचा शेतकरी बाप पैसा कमवत नाही का? आमचा बाप गांजाची झाड लावतोय. ही झाड आहे द्राक्षाची. ह्या द्राक्षामध्ये काय कष्ट आहे ना, ते आमच्या शेतकरी बापाला विचारा. ओपन चॅलेंज आहे माझं, ओपन. इथं या
आणि आमचं कष्ट बघा. दिवसाची रात्र आम्हाला करावी लागते आणि तुम्ही लाईट सुद्धा दिवसा आम्हाला देत नाहीत. रात्रीच्या अंधारात आमच्या बापाला इथं यावं लागतं. मोटर चालू करावी लागते, द्राक्ष फवारणी करावी लागते, द्राक्ष भिजवावी लागते, द्राक्षाला पाणी सोडावं लागते. अंधाऱ्या रात्री नाग विंचू वेचो याचं काही त्याला बघावं लागत नाही. अशा अंधारा रात्रीत येऊन त्याला कष्ट करावं लागतं. कष्ट. कोकाटे साहेब, तुमच्या लेकरांना कधीतरी आमच्या शेतकऱ्याच्या पोराच्या बांधावर घेऊन या आणि तुमच्या लेकरांना आणि तुम्ही आमच्या बांधावर या आणि आमचं कष्ट बघा, आमचं जगणं बघा आणि मग म्हणा शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यावर शेतकरी त्याच्या पोराची लग्न करतो, त्याच्या पोराचा साखरपुडा करतो. मग बोला तुम्ही. अगोदर तुम्हाला तुमच्या वेदना शेतकऱ्याच्या काळात त्या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्या. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. या सवयी बंद करा आणि शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही एकदा बघा. माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. या आमच्या शेतकरी बापाच्या भागामध्ये भावांनो, प्रमोद भाऊ स्पीच या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.